नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानदीप IAS अकॅडमीमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेची गोष्ट करतो त्यावेळेस आपल्याला उत्तर लिखाण करणं हे फार महत्त्वाची गोष्ट असते। आणि ह्या उत्तर लिखाणामध्ये जर प्रॉपरली शार्पनेस असेल, प्रॉपरली सगळ्या गोष्टी व्यवस्थित मांडणी केलेली असेल तर आपल्याला मार्क्स चांगल्यातल्या चांगल्या गोष्टीमधून भेटत असतात। परिणामस्वरूप ज्ञानदीप तुमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीला विचार करून आपण चांगले प्रोग्राम्स लॉन्च करतोय। त्याच्यातलाच हा एक भाग आहे की आपण आता इथं प्रत्यक्ष स्वरूपामध्ये नेमकं एक्झाममध्ये जर असे क्वेश्चन्स आले तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स कसे फेच करता येऊ शकतं याच्यासाठी एक काइंड ऑफ डेमो तुम्हाला देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली सगळ्या गोष्टी कशा लिखाण करायचे आहे, कोणते इन्ग्रेडियंट्स आले पाहिजे आणि कशा पद्धतीने त्याचं कन्क्लुजन असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीवर आपण आता चर्चा करणार आहोत। आपण त्या प्रकारचा असलेला PYQ घेऊ आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात त्याचं ॲनालिसिस करू। क्वेश्चन आहे, भारताच्या संपूर्ण प्रदेशात फिरण्याचा आणि राहण्याचा अधिकार भारतीय नागरिकांना मुक्तपणे उपलब्ध आहे, परंतु हे अधिकार परिपूर्ण नाही, टिप्पणी करा। अशा प्रकारचा असलेला एकंदरीत तुम्हाला टिप्पणी करण्याचा असलेला, कमेंट करण्याचा असलेला क्वेश्चन त्याने विचारलेला आहे। क्वेश्चनची डिमांड काय आहे, क्वेश्चनला विचारायचं काय आहे हे जर तुम्हाला कळालं तर ऑटोमॅटिकली तुमचा इंट्रो पण तुम्हाला मांडता येतो आणि सोबतच त्याच्यामध्ये बॉडीमध्ये काय असायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तिथे अंडरस्टँड होतात। क्वेश्चनची डिमांड ही आहे की आपल्याकडं संपूर्ण भारतामध्ये मुक्त संचार करण्याचा अधिकार संविधानानेच दिलेला आहे, मग अशा वेळेस आपल्याला त्याच्यावर जे वाजवी निर्बंध लावलेले आहे ते कोणते आहे असं अप्रत्यक्षरित्या आपल्याला विचारलेलं आहे। मग आपला जो काही फोकस असणार आहे तो फोकस असणार आहे की आपल्याला परिचयामध्ये पर्टिक्युलर अशा गोष्टी सांगायच्या की ज्याच्या माध्यमातून आपल्याला अधिकार कोणत्या कलमानुसार भेटलेला आहे आणि सोबतच आपल्यावर रिजनेबल रिस्ट्रिक्शन कसे लावले गेलेले आहे। कारण की कोणत्याही प्रश्नाची उत्तराची सुरुवात ही कशी झाली पाहिजे तर त्या क्वेश्चनला अनुरूप असायला पाहिजे। मग आपला परिचय कसा असला पाहिजे तर परिचय असा असला पाहिजे की आपल्याला संविधानाच्या माध्यमातून कोणत्या कलमानुसार आपल्याला हा अधिकार भेटलेला आहे याचा असलेला संदर्भ तुम्हाला सांगता आला पाहिजे। सोबतच याच्या अंतर्गत असलेले जे काही रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स आहे जे की आपल्या संविधानाच्या असलेल्या काही कलमांमध्ये दिलेला आहे। आता कोणत्याही क्वेश्चनची जर सुरुवात किंवा परिचय हा जर तुम्ही अशा प्रकारच्या स्पेसिफाईडली आर्टिकलला जर धरून तुम्ही करत असाल तर तुमच्या असलेल्या उत्तराला एक वेगळं वजन पडतं। का? कारण की क्वेश्चनची तशी डिमांड आहे। क्वेश्चननी अप्रत्यक्षरित्या तुम्हाला तिथं पर्टिक्युलर कलमांचा संदर्भ घ्यायला सांगितलेला आहे, परिणामी तुम्हाला आर्टिकल्स मेन्शन करणं फार गरजेचं आहे। जो विद्यार्थी आर्टिकल मेन्शन करून उत्तराची सुरुवात करेल त्याला 100% इथं अर्धा मार्क सगळ्यांपेक्षा जास्त भेटण्याची मुभा असते। त्यामुळं अशा क्वेश्चन्समध्ये तुम्हाला आर्टिकल्स टाकून सुरुवात करता येऊ शकतं। आता यासोबत बॉडीमध्ये काय असणार आहे तर बॉडीमध्ये पण जेव्हा तुम्ही सुरुवात करतात तर त्यावेळेस आपल्याला विचारलेलं आहे की कशा पद्धतीने आपल्याकडं इथं रिजनेबल रिस्ट्रिक्शन टाकलेले। मग बॉडीची पण सुरुवात आहे एका प्रकारच्या असलेल्या केस लॉजनी करू शकतात, जसं की रोमेश थापर नावाची असलेली एक केस झाली होती। मग रोमेश थापर नावाची असलेली जी केस होती 1950ची, तर त्या केसचाही संदर्भ तुम्ही इथं दिला पाहिजे। का? कारण की रोमेश थापरच्या केसपासून आपल्याकडं वाजवी निर्बंध लावायला सुरुवात केलेली आहे। मग अशा वेळेस हे वाजवी निर्बंध का लावल्या जाते याचंही कारण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे। मग ते कारण सांगितल्यानंतर आपल्याकडं वाजवी निर्बंध हे कशा स्वरूपात लावल्या जातात आणि त्याचे आधार काय आहे हे आधारही तुम्हाला सांगता आले पाहिजे। कारण की आपल्याकडे वाजवी निर्बंध लावतायत परंतु कशाच्या आधारावर आहे याचं जर तुम्ही स्पेसिफिकेशन दिलं तर आन्सरला एक प्रॉपरली ते काय भेटतोय, शेप भेटतोय। त्यामुळं आपल्याला बॉडीमध्ये सुरुवात करून तुम्ही काय करू शकतात, केसचा लॉ, सोबतच त्या प्रकारचं असलेलं काही उदाहरण देता येत असेल तर उदाहरण द्या आणि त्याचा आधार काय आहे, जसं की सार्वजनिक सुव्यवस्था सुरक्षा राखणे याच्यासाठी आपण वाजवी निर्बंध लावतोय। सोबतच स्थानिक जे काही लोक असणार आहे त्यांचे हित संरक्षण करण्यासाठी असतात। सोबतच आपल्याकडं आपली अल्पकालीन परिस्थिती किंवा सार्वजनिक आरोग्य अशा विविध गोष्टींच्या आधारे तुम्ही काय करत असतात, रिजनेबल रिस्ट्रिक्शन लावत असतात। म्हणजे बॉडीमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश असणं फार गरजेचं आहे। हे जर तुम्ही प्रॉपरली मेन्शन करत असाल, एखादा केस लॉस तुम्ही मेन्शन करत असाल तर 100% तुम्हाला चांगल्या प्रकारचं असलेलं तिथे काय भेटणार आहे, मार्क्स भेटणार आहे। नंतर
कन्क्लुजनमध्ये काय असलं पाहिजे? कन्क्लुजनमध्ये तुम्ही कंटेम्पररी असलेल्या इश्यूचा मेन्शनही करू शकतात. सध्या ईशान्य भागेमध्ये आपल्याकडे इनर लाईन परमिट आणि आउटर लाईन परमिट अशा प्रकारचा असलेला संदर्भ आपल्याला आलेला आहे. लडाखमध्ये पण अशा प्रकारचा असलेला संदर्भ आपल्याला निर्बंधावरून दिसतोय. मग अशा वेळेस जर तुम्ही कन्क्लुजनमध्ये हे जे काही कंटेम्पररी इश्यूज आहे, कंटेम्पररी इश्यूचा जेव्हा संदर्भ दिला तर तुम्हाला चांगल्यापैकी याच्यातून मार्क्स फेच करता येऊ शकतं. म्हणून आपला अभ्यास असा असायला पाहिजे की तुमच्या ज्या क्वेश्चनची मागणी आहे त्या क्वेश्चनच्या मागणीला अनुसरून परिचय असला पाहिजे, त्या बॉडीमध्ये कोणते कंटेंट्स असले पाहिजे हे पण मेन्शन करायला पाहिजे. अलॉंग विथ दॅट तुमचं कन्क्लुजनमध्ये गरज पडली तर तुम्हाला कंटेम्पररी इश्यूंचाही संदर्भ द्यावा लागणार आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून आपण ह्या नवीन प्रोग्रामला लॉन्च करतोय. सो स्टे विथ ट्यून. थँक्यू सो मच.